मोठं पुण्य काय असतं मला माहीत नाही, पण त्याच्या पलीकडचं काम तुम्ही उभं केलं म्हणजे त्याची आपण डोक्यात कल्पनाही म्हणजे लोक करत नाही ते एवढं मोठं काम तिथे आपण मुलं मुलं जेव्हा गोळा करायचे होते मुलं बोलायचे तुमच्या शाळेमध्ये काय काय मिळणार तुम्ही बोलायचं तुम्हाला काय काय पाहिजे तर 120 300 तास खरा लागेल म्हणे हुक्का लागेल म्हणे शिकार पोळी लागेल म्हणे लाल कलरची देशी लागेल म्हणे पौवा आणि 2 टायमाला म्हटलं तमाकू लागेल म्हणे आणि 8 वर्षाची मुलं 9 वर्षाची मुलं तुम्हाला मी ते आणले मुलं त्यांना कमेंट केलं मी देऊ म्हटलं चला 2-3 दिवस दिलं सुद्धा पण मग मी वेगळ्या पद्धतीनं त्यानं त्याचं पूर्ण क्लास घेतले मग ते गेमच्या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून पूर्ण त्याला मनोरंजनात्मक पूर्ण वातावरण तयार केलं आणि मग इतर शाळेची तुलना करायला हळूहळू हळूहळू ते मुलं डायव्हर्ट झाले 2 वर्ष लागले हो सर्रा तंबाखू बिडी दारू मागणारे मुलं योगामध्ये बिना गुरुचे नॅशनल गेले आणि 10व्या वर्गाची पहिली बॅच होती ना ते तर बोर्डामधून तो पहिला आला म्हणता योगेश नाव आता MPSC क्लासमध्ये चालू आहे 4 मार्कांनी गेला या कुठल्या वर्षी 2011 आहे जेव्हा इथे ठेवता येईल घ्या ना डबल नाही बस कचोरी वगैरे काही काय नको कचोरी घ्या ना सर नाही झालं मुली 192 सर एवढं कशाला मागवलं विनाकारण मतीन भाऊ मग व्याख्यान द्यायला वगैरे कुठे जाता का हो बाहेर गेले ते राहतच नाही कारण ते 200 मुलांचा सांभाळ साधी गोष्ट नाही एका महिन्याला 3300 रुपये खर्च येतो आणि ते 1500 रुपये मानधन 1500 रुपये ते पोरांना महिना मिळतो ते 1-1.5 वर्ष मिळते 1-1.5 वर्षाने मिळते ते अनुदान इतका लवकर नाही मिळत 10व्या वर्षी ते सुवर्ण महोत्सवीचं ते गावाची टाकी असेल हो ते आपल्याला पाणी भेटणार आहे तर त्यांना किती कागद दिला त्यांना किती विद्यार्थी कागद दिला 500 ठीक आहे आणि म्हणजे जागा वगैरे जागा काकाने दिली आहे मला हे 2.5 हो डोनेट करून माझं म्हणजे 1,77,00,000 रुपये नुकसान झालं समृद्धी महामार्गामध्ये इमारत पाडली सगळं केलं वाचनालय विहीर लय मोठं डेव्हलप होतं 300 झाडं मोठी मोठी होती पुनर्जन्म झाला मतीन भाऊचा एज्युकेशनली पुनर्जन्म 2 माळ्याची बिल्डिंग होती रोडवरच आहे एवढी बिल्डिंग पाडली म्हणजे 10 होत्या 10 खोल्या होत्या काही मी घेतच नाही शुगर आहे मला काही नाही अगदी ते चालते नाही हो मॅडम आल्या बा मॅडमचे पाय लागले काही विषय नाही हो ना धावची भेटायला ती तुमची मुलं असते की आम्ही हो आमच्या सगळ्या महिला आहेत माझ्या मैत्रिणी एक एकदा शाळा सुरू त्यांना काही दिसते गरजेचं आहे म्हणजे पोरांपर्यंत सर्दी घ्या घ्या बसा ना तुमचा जो बसा खुर्चीवर तुम्ही अधिकारी आहे ना बसा 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 तुम्ही जेवढा बसा तुमची शाळा आहे बसा 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 बॉस पाठी नाही आहे तुमचा जो मूळ आहे तो जेवढा तुम्ही तो खूपच म्हणजे एकदम आहे आता मी घेतलं ब्राह्मणांनी शाळा काढल्या डोके गुलाम करण्यासाठी यांनी शाळा काढली गुलामांना मोठ्या बाई पुढे निघाले
आता JEE मुलींना दिली, हो मॅडमच्याच सानिध्यामध्ये होतं. आज झाली. तुमची आणि मॅडमची आणि ताईची. त्यांना प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं आहे यवतमाळमध्ये. बरं आता मुलाखत घेते सर मी ती आलं हो. हो का चालेल ना. हो. मॅडम आणि सरांचे लय हे आहे त्या पोरी मागं नेणार. म्हणजे आपण कसं बैलाले पुराणे जे कोम्यानं शिकवतो तसे कोमे द्यायचे ते आई वडील सारखं त्यांना बोललं. मुद्दा असा आहे की ते जर केलं नाही तर आपला बहुजन समाज पुढं कसा जाईल? मी कंटाळलो होतो ना सर. आणि शेवटी लग्न करून देतो म्हटलं भाऊ. कॅन्सर डबल नाही बस आहे नाही नाही बस बस. घ्या ना. नाही नंतर बी वाटत आली. मी सायन्सच्या शिक्षणातून आता तुम्ही पाच जण 2 वर्षापूर्वी ती काय होती 2 वर्षानंतर आता तिच्यामधला बदल हो तिचं बोलणं तिचं वागणं जो काही बदल झालेला आहे 20-25% झालेलं आहे. हो आणि तो बदल आता तिला ती पुढे पुढे रिझन देईल की आपल्याला पुढे काय करता येईल शिकायचं आहे कसं करायचं आहे हे सोपं नाही. म्हणजे सायन्स स्ट्रीममध्ये चांगले क्लासेस मिळाले की तो सगळा बदल मिळतो. ते यवतमाळला शिकायला बघाय. हो यवतमाळला शिकवलं बघूया आता तुला CET-साठी कधी आहे ते रिझल्ट? रिझल्ट आता 10-12 दिवसात तुमचं DED झालं आहे नाही? हो माझं डेट झालं. कोण्या वर्षी? माझं 2007ला. हो का. कोणतं कॉलेज? जुनी डिप्टी अध्यापन विद्यालय नागपूर गेट अमरावती अच्छा. शासकीय विद्यालय. जिल्हा परिषदला टीचर होते ते भाऊ हो. मी सेवा अंतर्गत DED केलं. अच्छा. अंतर्गत शिक्षक लागलो हां 2005 ला. हो तुम्ही हेच होते 2005 हां ठीक आहे. भूषण काय होते भूषण आहे वस्तीवर आहे. तुला पोलीस बनायचं पोलीस आहे पण ते पोलीसची बी तयारी नाही करायला बटा तो. तर पाहतो रे एखाद्या अकॅडमीला. सर इथे अमरावतीला की नाही हो आहे ते. ते फ्री प्रशिक्षण देतात 3 महिन्याचं पोलीस भरती. हो त्याला एकदा त्या प्रशिक्षणात त्याचं नोंदणी करा. त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. हो. सर, भोसले सर, यवतमाळला आम्ही महात्मा फुले सत्यशोधक विद्यापीठ उभं केलं. हो तिथे 18 ते 30 वयोगटातले जे मुला मुली आहेत त्यांना आम्ही 5 दिवसाचं हॅलो. प्रशिक्षण देतो. हॅलो कुठे आहे ते? वर्धापन 22 सप्टेंबर.